1, 2. जय शिवराय, जय भीम भावांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, आजचा जो व्हिडिओ आपण ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत, कोरोना स्टेटस. तर भावांनो, तुम्ही व्हिडिओला फक्त पूर्ण बघा, कुठेही न स्किप करता, कारण की स्टेटस कसं क्रिएट करायचं आहे तेव्हा तुम्हाला समजेल. आणि आपण आजचा स्टेटस जो आहे आपण काइन मास्टरने एडिटिंग करणार आहोत. तर तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पण तिथनं तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल डाउनलोड करण्यास तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावर मी सर्व मटेरियल पण अपलोड करत असतो जे व्हिडिओमध्ये यूज केलेलं जातं, आणि आपलं काइन मास्टर पण इथं जे मी यूज करतो ते पण अपलोड केलेलं आहे. तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इथून फ्रीमध्ये मटेरियल डाउनलोड करा. तर भावांनो, तुम्ही मला आजनं इंस्टाग्रामला फॉलो नसेल करेल तर नक्की करा, कारण की जो पण आपण नवीन व्हिडिओ बनवतो त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात पहिला आपलं यूट्यूबच्या आधी इंस्टाग्रामला मी अपलोड करत असतो की आपली नवीन एडिटिंग कशी होणार आहेत. तर तुम्ही आपल्याला नक्की याला इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि काही क्वेश्चन असेल किंवा काही तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा. मी तुम्हाला मेसेज करा, तिला तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तर चला भावांनो, थोडाही वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून 1.1 ही साईज सिलेक्ट करायची, 3 नंबरवाली साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, या वरती मीडियाचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी आपल्याला 20 सेकंदाचा स्टेटस करायचं आहे तर याचं बॅकग्राऊंड साईज आपल्याला 20 सेकंदापर्यंत करायचं आहे. त्यानंतर करायचं काय भावांनो, लेअरवरती जायचं आहे आणि इथनं जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती जाऊन मी तुम्हाला काही PNG दिले आहे, टेक्स्ट PNG, ते PNG आपल्याला इथनं सिलेक्ट करायचे आहे. तर सगळ्यात पहिली ही PNG घ्यायची आहे. ही PNG घेतल्यानंतर आपल्याला इथं हिला ॲड करायचं आहे भावांनो, ठीक आहे. असं इथं ॲड केल्याच्या नंतर खाली ब्लेंडिंगवर यायचं आहे आणि इथनं आपल्याला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला परत याच्यावरती यायचं आहे ॲनिमेशनवरती, आणि याच्यावर एक ॲनिमेशन लावायचं आहे आपल्याला, ठीक आहे. हिओवाला ॲनिमेशन लावू आणि नाही खाली येऊ थोडंसं, आपल्याला हिओवाला ॲनिमेशन याच्यावरती लावायचं आहे, ठीक आहे. आणि याचा स्पीड जो आहे आपल्याला 1.5 वर ठेवायचा आहे, ठीक आहे. आणि याला थोडंसं इकडं सरकून घेऊ. याच्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपल्याला परत एक टेक्स्ट PNG ॲड करायची आहे, ही वाली, ठीक आहे. हिला घेतल्याच्या नंतर हिला इथं खाली ॲड करायचं आहे. हिचं ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि ज्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. परत बॅक यायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे, इन ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं जाऊन इथं हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. हे इफेक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, सगळ्यात पहिलं आपल्याला आता एक जे सॉन्ग याच्यावरती ते सॉन्ग घ्यायचं. तर सॉन्ग व्हिडिओमध्ये आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि ते सॉन्ग आपल्याला पहिलं इथनं ॲड करून घ्यायचं आहे. तर सॉन्ग इथं खाली आल्याच्या नंतर ॲडिओवरती क्लिक करून सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. तर सॉन्ग ॲड केल्याच्या नंतर आता करायचं काय आहे, इथनं दोन्ही पण नाव म्हणजे पूर्णपणे बंद झाले की तो आपल्याला व्हिडिओ आणखीन एक टेक्स्ट PNG ॲड करायची आहे. तर इथनं आपल्याला एक PNG ॲड करायची आहे. परत लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि ती PNG आपल्याला इथनं घ्यायची आहे, ही वाली करोना नामवाली, ठीक आहे. ही घेतल्याच्या नंतर हिला इथं ॲड करायचं आहे आणि यांचा जो स्पीड आहे जो जरा जास्त झालेला आहे माझ्या अंदाजाने, तर आपल्याला पुरा स्पीड कमी करायचा आहे, ठीक आहे. वरल्या PNGचा पण ॲनिमेशन आपण पुरा कमी करून टाकू. त्यानंतर करायचं काय, यांची साईज जी थोडीशी कमी करायची, जरा जास्त झूम झालेलं आहे, आणि करोना हे PNG जरा जास्त झूम करायची, ठीक आहे. त्याच्यानंतर करायचं काय, खालीवाली थोडीशी छोटी करूया आणि तिला इथनं खाली लावून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, या PNG डायरेक्ट शेवटपर्यंत बॅकग्राऊंड इतकी आपल्याला खेचून मोठ्या करायच्या आहे, ठीक आहे. शेवटपर्यंत न्यायचं आहे. ही पण PNG न्यायची आहे. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे,
मीडियावरती जायचं आहे आणि आपल्याला याच्यावर एक बॉर्डर PNG ॲड करायची आहे. ठीक आहे, तर बॉर्डर PNG मी ॲड करतो. तुम्हाला सर्व काही मटेरियल टेलिग्रामवरती मिळेल, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथं मी फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करतो आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम पण नाही होणार डाउनलोड करण्यास. कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन यालाच फुल स्क्रीन करायचं आहे भावांनो. त्यानंतर करायचं काय, यावर लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि आता आपल्याला एक PNG ॲड करायची आहे. PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे आणि हिची लेंथ पण आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे. त्यानंतर करायचं काय, इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि हिला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, सेंड टू बॅक केल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं ओरल ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि इथनं एक स्पीकर हे ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे भावांनो. ठीक आहे, तर PNG आपल्याला कुठनं ॲड करायची मी सांगतो तुम्हाला, कुठून पुढं ठेवायची आहे. तर थोडंसं ऐकतो. इथनं PNG आपल्याला कट करायची आहे इकडच्या साईडचा. तर अशी PNG कट केल्याच्या नंतर मी आता थोडंसं एक आपल्याला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे याच्यावरती. तर लेअरवरती जायचं आहे, लेअरवरती गेल्यावर ओरलवरती यायचं आहे आणि इथनं आपल्याला या इफेक्टवर यायचं आहे. इथनं 1 नंबरवाला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे आणि याला इथं खाली बिल्डिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, तर भावना तुमचा व्हिडिओ इथं बनवून रेडी झालेला आहे. आता आपल्याला करायचं काय, याच्यावर आपला जो लोगो आहे तो ॲड करायचा आहे. तर लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि जो पण तुमचा इंस्टाग्राम या यूट्यूबचा लोगो आहे तो लोगो सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथनं माझा लोगो ॲड करतो आणि लोगो इथं वरती लावून घ्यायचा आहे, वरती ॲड करायचा आहे. ठीक आहे, आणि याची लेंथ पण आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे. तर भावना इथं तुमचा व्हिडिओ बनवून रेडी होतो आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनला आहे. आणि भावांनो आपल्याला एक करुणा टेक्स्ट PNGवरती आपल्याला एक ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. तर सॉरी, आपण ते ॲनिमेशन लावून घेऊ. सगळ्यात पहिले पॉपॉल ॲनिमेशन लावायचं आहे आणि त्याचा स्पीड जो आहे आपल्याला 2 वरती न्यायचा आहे. ठीक आहे, आता मी ऐकवतो. थोडीशी PNG पुढं सरकूया. तर भावांनो आपला व्हिडिओ मतलब खूप भारी बनवून झालेला आहे. तर आता करायचं काय, आपल्याला याला सेव्ह करायचं आहे. तर सेटिंगवरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं आपल्याला याला फुल HD एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो आजची एडिटिंग तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती मराठीमधनं एडिटिंग शिकवली जाते आणि जे पण मटेरियल मी यूज केलेलं आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि भावांनो तुमचा काही डाऊट असेल किंवा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि जो पण नवीन एडिटिंग येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामवर पाहायला भेटेल. तर चला भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नवीन व्हिडिओ.